नमस्कार मंडळी. नगरपालिका निवडणुकीनंतर सांगोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची खरं तर उत्सुकता कार्यकर्त्यामध्ये अगदी जोमानं सुरू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि याच अनुषंगाने सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये ज्या काही 2 महिन्यामध्ये घडामोडी झाल्या, तर त्यामध्ये शहाजी बापू असतील, दीपक आबा असतील, बाबासाहेब देशमुख असतील, याचबरोबर सांगोला शहरामध्ये जी काय भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी येऊन त्यांचा नगरपालिकेमध्ये उमेदवार देऊन देखील या ठिकाणी वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम केलं. यामध्ये बाळासाहेब केदार म्हणजे चेतनसिंह केदार, बाळासाहेब एरंडे मालक असतील, अशा सर्व खरं तर दिग्गज मंडळींनी यावेळी सांगोल्याचं खरं तर राजकीय समीकरणच बदलून टाकलं. आणि खऱ्या अर्थानं नगरपालिकेची जी काही तोफ होती ती थंड झाल्यानंतर सांगोल्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जी काय आहे ती खऱ्या अर्थानं त्याचं बिगुल वाजण्याची शक्यता जी आहे ती अगदी 4 दिवसामध्ये वाजू शकते. आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून खेडोपाडी याचबरोबर असतील जिल्हा परिषद गटामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु निवडणुका न झाल्यामुळं कुठंतरी ते खच्चीकरणसुद्धा एका बाजूला झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु आज सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये अजून एक मोठा भूकंप आपल्याला झाला म्हणावं लागेल. कारण विधानसभेमध्ये अतुल पवार खरं तर यांच्या निर्णायक भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं. आणि त्यांनी ऐनवेळेला खरं तर शहाजी बापू आणि दीपक आबांना दोघांनाही त्या ठिकाणी डावलून शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. परंतु गेले वर्ष 1.5 वर्ष झालं अतुल पवार हे कोणत्याही पक्षात सक्रिय नसल्याने खरं तर ते कुठल्याही राजकीय कार्यक्रम असतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला शांत पद्धतीचे असलेले आपल्याला बघायला मिळाले. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटानं खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे एक जोरदार मुसंडी किंवा सरशी मारल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर सांगोला शहरामध्ये दीपक आबा साळुंके म्हटलं की पवार कुटुंबियांशी एक जवळीक नातं अशा पद्धतीची खरं तर या सांगोला तालुक्यामध्ये व्याख्या झाली होती. मात्र अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणारे दीपक आबा देखील त्यांनी विधानसभेच्या वेळेस उभाटा गटामध्ये गेले आणि त्यांनी विधानसभा लढवली. त्यानंतर दीपक आबा हे देखील उभाटात गेल्यामुळे अजितदादांना खऱ्या अर्थानं सांगोला तालुक्यामध्ये त्यांचा जो काही एक विश्वासू कार्यकर्ता शिलेदार जो होता तर त्या ठिकाणी गमावा लागला होता. मात्र आज सांगोला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने अजितदादाने एक विश्वासू शिलेदार त्यांच्या हाती लागला. त्यामध्ये एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये जे गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत, ज्यांची ओळख एकतपूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, असे अतुल पवार खरं तर आज अजितदादांच्या हाती लागले. आणि त्यांनी उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अजितदादांच्या समवेत पुणे या ठिकाणी त्यांनी पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी काही धुरा आहे ती सांगोला तालुक्याची खरं तर त्यांनी आज खांद्यावरती घेतली. आणि अजितदादांचा हा एक जिल्ह्यातील असेल सांगोला तालुक्यात एक मोठा धक्का आपल्याला म्हणावा लागेल. आणि अतुल पवार यांनी देखील या पक्षप्रवेशाची कोणत्याही पद्धतीची कल्पना न देता एक सांगोला तालुक्यामध्ये मोठा एक राजकीय भूकंप घडवून आणलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती खऱ्या अर्थानं सांगोल्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याची रणनीती देखील कशा पद्धतीनं ऐकणार किंवा त्या पद्धतीनं रणनीती आखणार हे पाहणं आपल्यासाठी गरजेचं ठरणार आहेच. परंतु निश्चितपणानं सांगोल्यातील जे काही राजकीय मंडळी होती त्यांची डोकेदुखी या पक्षप्रवेशाने मात्र निश्चितपणानं झालेली आहे. यामुळं येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे काही बिगुल आहे ते वाजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही धुरा तालुकाध्यक्षपदाची अतुल पवार यांनी उचललेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात जी काही रणनीती होणार आहे ते देखील आपल्याला पाहणं अगदी औत्सुक्य ठरणार आहे. मात्र अजितदादा यांच्या माध्यमातून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला देखील हा एक मोठ्या पद्धतीचा धक्का आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल. धन्यवाद.